ऐसा क्या हुआ जो शिवसेना के मंत्री है वो कैबिनेट में मौजूद नहीं रहे, सिर्फ एकनाथ शिंदे रहे? ये हमारा पार्टी का मीटिंग चल रहा था। हाँ, पर क्या एकनाथ शिंदे खुद गए, बाकी के मंत्री नहीं गए, कोई नाराजगी है क्या? और तू है का बापा अभी हिंदी बोल वाले कोई नाराजगी है क्या? हाँ? कोई नाराजगी है क्या? नहीं, कोई नाराजगी नहीं है। फिर क्या वजह क्या रही ना जाने की? वजह ऐसी है कि हमारा इलेक्शन का चुनाव का बात चल रहा है, तो हर विभाग से मंत्री लगन थे, तो साहब ने बोला कि आप यहाँ पर अपना डिटेल काम कीजिए, इसलिए हम सब उधर बैठे थे और साहब कैबिनेट में गए थे। सुनने में आ रहा है कि शिवसेना के सभी मंत्री नाराज थे, इसके लिए वो नहीं गए। देखिए, इलेक्शन का मीटिंग होता तो कोई और समय पे कर सकते थे, पर वजह क्या, असली वजह क्या? वैसी कोई बात नहीं है। बहुत बहुत शुक्रिया हमारे साथ बातचीत करने के। तो ये थे गुलाबराव पाटिल, इन्होंने एबीपी न्यूज पर कहा है कि इलेक्शन के कामकाज के लिए हम कुछ बैठे थे और इसी वजह से हम ऊपर नहीं जा पाए। कैमरा पर्सन रुपेश शिलार के साथ वैभव परब, एबीपी न्यूज, मुंबई। तर आपण बघितलं, कोई नाराजी नहीं है, कोई नाराजी नहीं है असं हिंदीमध्ये बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। आणि याच विषयी बोलण्यासाठी सध्या आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे फोन लाईनवरून आहेत। सुषमाजी, हा जो सगळा गेल्या काही अर्ध्या तासापासून जो काही गोंधळ सुरू आहे, कॅबिनेट बैठकीला मंत्री नसणं आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत थेट दालनात जाऊन चर्चा सुरू करणं, कसं पाहता आपण या प्रकाराकडे? की हे सगळं विधिलिखित आहे शिंदेंच्यासाठी। ज्या क्षणी शिंदेंनी वाया सुरत गुवाहाटीचा रस्ता पकडलेला होता, त्या क्षणी त्यांच्या भाळावर हे सगळं लिहून ठेवलेलं होतं की काय पद्धतीने भाजपा हळूहळू एकेकाला वापरून घेईल। आपण जे 3 फोटो आता एबीपी माझ्याच्या स्क्रीनवर दाखवत आहात, तर उदय सामंतांच्या समोर त्यांनी राणेंचं घर फोडून राणेंच्याच घरातलं एक आव्हान उभं केलंय। दादा भुसेंच्या समोर आता एक अद्वै हिरेचं आव्हान उभं केलंय। ज्या पद्धतीने ते एका शिंदेंच्या आमदारांना खिंडीत पकडून त्यांच्या समोर एक आव्हान उभं करतायत आणि त्यांच्यातली माणसं फोडून उभं करतायत, हे जर सगळं बघितलं तर मला असं वाटतं की याच्यात शिंदेंना काही आश्चर्य वाटायला नको। शिंदेंनी नाराजी सुद्धा दाखवायची गरज नाही, कारण शिंदेंनी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी या सगळ्या लोकांना